सगळ्यात आधी मला विशालकडे जायचं आहे। विशाल, मतदान आज पार पडलं दुसऱ्या टप्प्यातला। संपूर्ण राज्यातला जो सरासरीचा आकडा आहे मतदानाचा तो दुसऱ्या टप्प्यात देखील कमी बघायला मिळतोय। आज दिवसभरात काय चित्र बघायला मिळालं तुमच्या मतदारसंघात? रेश्मा, अगदी खरं आहे। ज्या पद्धतीने राज्यात कमी मतदान झालंय त्याच्याच पद्धतीनं अगदी मराठवाड्यात सुद्धा मतदानाची टक्केवारी फारशी वाढलेली नाही असं चित्र दिसतंय। सकाळच्या टप्प्यामध्ये मतदार राजा बाहेर आला होता, त्यावेळेस ऊन कमी होतं, मात्र जसं जसं उन्हाचा पारा वाढत गेला तशी मतदानाची टक्केवारी कमी होत गेली आणि नंतर संध्याकाळी आता पुन्हा मतदान केंद्रावर आलेले आहेत। खास करून परभणी आणि हिंगोली इथं मतदान केंद्रावर आता रांगा लागलेल्या आहेत। हिंगोलीमध्ये सगळ्यात कमी मतदान झाल्याची संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची नोंद आहे, मात्र तिथं आता काही प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। खरं तर मतदान केंद्रावर प्रिमायसेसमध्ये जोपर्यंत मतदार उभा असेल तोपर्यंत त्याला मतदान करता येतं, त्यामुळे कदाचित ही टक्केवारी वाढेल अशा पद्धतीचं चित्र दिसतंय। गेल्या निवडणुकीत 2019 मध्ये नांदेडमध्ये 65% आसपास मतदान झालं होतं, मात्र 5 वाजेपर्यंत आता 53% मतदान झालं, म्हणजे यात 7 ते 8% वाढ होईल असा प्राथमिक अंदाज आहे। म्हणजे 2 ते 3 टक्केवारी कमीच होईल अशा पद्धतीचं दिसतंय। जर टक्केवारी वाढली तर ते प्रस्थापितांच्या विरोधात जातं असं म्हटलं जातं, मात्र इथं टक्केवारी थोडी कमी किंबहुना थोडी कमी जास्त अशीच आहे, त्यामुळं काटेकी टक्कर जे आपण सांगतोय असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय। नांदेडची निवडणूक तर खूप जास्त भावनिक करण्यात आली होती। अशोकराव चव्हाणांची 2 विधानं मी तुम्हाला सांगतो। आज सकाळी बोलताना ते म्हणाले होते की नांदेडची जनता कायम माझ्यासोबत आहे आणि याही वेळेस ही नांदेडची जनता माझ्यासोबत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता। सकाळी या पद्धतीनं त्यांनी भावनिक आवाहन केलं होतं। तर 2 दिवसाआधी बोलताना मला बदनाम करू नका, मतदान कमी करू नका, नाही तर माझीही बदनामी होईल अशा पद्धतीचं भावनिक आवाहन त्यांनी केलं होतं। म्हणजे कुठंतरी काहीतरी दिसत होतं, काटेकी टक्कर दिसत होती, त्यामुळं अशोकरावांनी हा भावनिक एक आवाहन करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे निश्चितपणे नांदेडची टक्केवारी वाढणं असे अपेक्षित होते, मात्र दुर्दैवाने ती वाढलेली दिसत नाहीये, त्यामुळे निश्चितपणे इथं काटेकी टक्कर आपल्याला म्हणता येईल। जी रेश्मा। निश्चित अमर, तेव्हा अजून 6 वाजेपर्यंत एकंदर किती मतदान झालेलं आहे, टक्का वाढू शकतो, त्यावरती तुम्ही नजर ठेवून राहाच। आपल्यासोबत जोडलेले राहा, आपल्याला वर्ध्याला देखील जायचं आहे। वर्ध्याला आमचे प्रतिनिधी अमर काणे आता आपल्यासोबत आहेत। अमर, सरासरी जे मतदान झालं त्यातल्या त्यात वर्ध्यात चांगली टक्केवारी बघायला मिळतेय, 56.66% इतकं 5 वाजेपर्यंत तरी मतदान झालेलं आहे। हा टक्का अजून कितीपर्यंत वाढू शकतो? अगदी बरोबर आहे रेश्मा। गेल्या वेळेच्या तुलनेत म्हणजे 2019च्या तुलनेत वर्ध्यामध्ये नक्कीच मतदानाची टक्केवारी वाढताना दिसेल। गेल्या वेळेस जे होते ते 61.49% होती, पण यावेळेला 63च्या जवळपास जाईल असा एक ओव्हरऑल आकडा आहे। आणि आपण संपूर्ण पश्चिम विदर्भातले बाकीची आकडेवारी सुद्धा बघितली तर बुलढाणा सोडला तर गेल्या वेळेस जेवढं मतदान झालं होतं साधारणतः त्याच्या जवळपासच यावेळेस सुद्धा मतदान झालेलं दिसत आहे। सगळ्यांचं लक्ष या संपूर्ण मतदारसंघांमध्ये जे होतं ते अमरावतीकडे। एकतर आजच्या मतदानामध्ये सकाळच्या सत्रामध्ये मतदान मोठ्या प्रमाणात झालं आहे। आज लग्नसराईचे अनेक मुहूर्त होते, त्यामुळे सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात मतदान झालं। आणि दुसरं, काल जो रात्री पाऊस झाला होता त्यामुळे अकोला असो, अमरावती असो, वर्धा असो, ही उष्णतेची जी तीव्रता किंवा प्रखरता जी होती ती आज त्या प्रमाणात नव्हती, त्यामुळे वर्धा आणि अमरावतीमध्ये बऱ्यापैकी मतदान झालं। थोडंफार जास्ती वर्ध्याला होऊ शकतं गेल्या वेळेच्या तुलनेत। आणि सगळ्यात महत्वाचं, अमरावतीमधल्या लक्षवेधी लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। बच्चू कडू यांनी आज सुद्धा आरोप प्रत्यारोप परत एकदा झाले दोन्हीकडनं। बच्चू कडू आणि राणा या दोघांमध्ये आज सुद्धा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडल्या। दोघांनी दावा केला की आम्ही जिंकून। बच्चू कडू एकीकडे त्यांनी दावा केला की राणा या 3ऱ्या नंबरवर जातील तर आम्ही जिंकू असं सगळ्यांनी दावा केला। पण एकूणच तशी तुलनात्मक शांततेत पूर्ण मतदान झालेलं आहे। एक उन्हाने, आज उन्हाची प्रखरता नव्हती त्यामुळे थोडासा दिलासा मतदारांना मिळाला आणि संध्याकाळी उशिरापर्यंत मतदार रांगेत आहे। आत्ताची जी आकडेवारी आहे त्याच्यात साधारणतः ॲव्हरेजनी 50% म्हणजे 2 तासात जेवढं मतदान होतं त्याच्या अर्ध जर पकडलं तर सगळीकडे गेल्या वेळेस एवढं तुलनात्मक मतदान झाले राहील। साधारणतः 61 ते 64% मतदानाच्या दरम्यान हा आकडा राहू शकतो। निश्चित अमर, तुम्ही देखील आपल्यासोबत राहा। राज्यासोबत देशातल्या देखील 89 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलेलं आहे, त्यामुळे देशभरात कशी स्थिती आहे सांगण्यासाठी रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। रामराजे, पहिल्या टप्प्यात मुळातच देशभरात कमी मतदान नोंदवलं गेलेलं होतं, दुसऱ्या टप्प्यात हा आकडा मतदानाचा वाढू शकतो असं वाटतंय, काय चित्र दिवसभर देशात बघायला मिळालं?
उत्तर भारतामध्ये खरं तर कडक उन्हाळा आहे आणि तरीसुद्धा मतदान कशा प्रकारे वाढवावं हे आव्हानात्मक आहे अधिकाऱ्यासमोर सुद्धा, निवडणूक अधिकाऱ्यासमोर, आणि त्या दृष्टीनं पावलं टाकली जात आहेत. सकाळच्या सुमारास जो उत्तर प्रदेशातला भाग आहे की जिथे गाझियाबाद येतो, त्याचबरोबर मेरठ आहे की आणि त्यानंतर मथुरा आहे, या भागामध्ये सकाळच्या सुमारास मतदान चांगलं झालेलं आहे. दुपारच्या सुमारास मात्र इथे मतदान जे आहे ते संत गतीनं होतं आणि संध्याकाळी पुन्हा आता मतदान जे आहे ते चांगल्या प्रकारे होताना आपल्याला दिसतंय. नॉर्थ ईस्टमध्ये मात्र आसाम, मेघालय, त्रिपुरा या ठिकाणी 60%च्या वरच मतदान दुपारपर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे इथे सुद्धा मतदानाचा जो टक्केवारी आहे ती वाढताना आपल्याला दिसून येते. मात्र निवडणूक आयोगाकडून लोकांना बाहेर आणण्यासाठी आणि त्याचबरोबर मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणं आणि जास्तीत जास्त टक्केवारी वाढवणं याकडे लक्ष दिलेलं आहे. फर्स्ट वोटर जो आहे त्यांनी बाहेर येऊन मतदान केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. गाझियाबादमध्ये सुद्धा मतदान बऱ्यापैकी झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. तर काही ठिकाणी EVM जे आहे त्यामध्ये उशिरा सुरू झाल्याच्या सुद्धा घटना आलेल्या आहेत. त्यामुळे तिथे वेळ जी आहे ती थोडी वाढवून देण्यात आलेली आहे. काही ठिकाणी अर्धा तास, काही ठिकाणी पाऊण तास अशी वेळ वाढवून देण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी एक गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत की जिथं वेगवेगळ्या प्रकारे ट्विटसुद्धा करण्यात आलेले आहे. तेजस्वी सूर्या यांनी एक ट्विट केलं होतं, ते वादग्रस्त ट्विट होतं म्हणून निवडणूक आयोगानं गुन्हासुद्धा या संदर्भामध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि त्याची चौकशी जी आहे ती यापुढे होणार आहे. त्यामुळं जे उमेदवार आहेत ते उमेदवार या फेजमध्ये, दुसऱ्या फेजमध्ये महत्त्वाचे आहेत. आपल्याला माहिती आहे की रामायणामधले जे कलाकार आहेत अरुण गोविल ते लढत आहेत इथून मेरठमधून, त्याचबरोबर हेमा मालिनी आहेत मथुरामधून, त्याचबरोबर राहुल गांधी जे आहेत ते वायनाडमधून आहेत आणि वायनाडमधून ही त्यांची दुसरी टर्म आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये तिथून कम्युनिस्ट पार्टीनं सुद्धा एक उमेदवार दिलेला आहे. मात्र एकीकडे चर्चा चालली की राहुल गांधी यांना अमेठीमधून सुद्धा लढवलं जाईल, परंतु आजचं हे मतदान पडल्यानंतर राहुल गांधी त्या संदर्भाचा निर्णय घेणार आहे. त्यामुळं वायनाडमध्ये राहुल गांधीच्या संदर्भामध्ये नेमकं काय होते ते सुद्धा तिथे पाहावं लागेल कारण डावे पक्ष त्यांच्या विरोधामध्ये इथे गेलेले आहेत. शशी थरूर हे तिरुवनंतपुरममधून आहेत, तर राजीव चंद्रशेखर हे सुद्धा तिरुवनंतपुरममधून आहेत. गजेंद्र सिंग शेखावत हे जोधपूरमधून आहेत. पप्पू यादव पूर्णियामधून लढत आहेत. तर भूपेश बघेल छत्तीसगडमधून. पप्पू यादव हे काही दिवसापूर्वीच काँग्रेसमध्ये पक्ष विलीन केला होता, मात्र त्यांना तिकीट दिलं नाही म्हणून पूर्णियामधून ते अपक्ष म्हणून लढवत आहेत. त्यामुळे कुठेतरी इंडिया आघाडीमध्ये ही जी फूट आहे ती आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे हे महत्त्वाचे चेहरे जे आहेत ते दुसऱ्या टप्प्यामध्ये आहेत आणि दुसरा टप्पा आज झाल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या, राहुल गांधीच्या आणि इतर नेत्यांच्या सुद्धा ज्या प्रचाराच्या सभा होत्या त्या धडाक्यात झालेल्या आहेत. आता तिसरा टप्पा जो आहे त्याची वाट पाहिली जाते. निश्चित. तेव्हा आता मतदानाची टक्केवारी ही वाढते कमी होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक महत्त्वाचे उमेदवार या दुसऱ्या टप्प्यात बघायला मिळाले. अजून 5 टप्पे निवडणुकीचे बाकी आहेत देशभरामध्ये. तेव्हा नेमकं काय चित्र बघायला मिळतं, 4 जूनला नेमका काय रिझल्ट येतो, या सगळ्यांकडे संपूर्ण देशाचं, महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद या सगळ्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल.